आज आपण मसाल्याची शेवगाच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत। ही भाजी भात किंवा भाकरीसोबत अगदी अप्रतिम लागते। शेवगाच्या शेंगा या फारशा लोकांना आवडत नाही, मुलांना तर अजिबातच नाही। पण अशी मस्त चटपटीत झणझणीत मसाल्याची शेवगाच्या शेंगाची भाजी बनवा, सगळे अगदी आवडीने चाटून पुसूनच संपवतील। चला तर मग आता रेसिपी बघूया। त्यासाठी शेवगाच्या शेंगा कापून त्यांची साल काढून घेतली, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या, कढईमध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाकायच्या, कमी गॅसवर थोडंसं मीठ टाकून आपल्याला 80% शिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर मसाला बनवण्यासाठी लांब चिरलेला कांदा आपण तव्यावर टाकून घेतलेला आहे, त्यावर तेल सोडायचं आणि छान लालसर होईस्तोवर परतून घ्यायचा। त्यानंतर त्याच तव्यावर किसलेलं खोबरंसुद्धा टाकून घ्यायचं, ते सुद्धा आपल्याला थोडंसं लालसर होईस्तोवर परतून घ्यायचं आहे। खोबरं परतताना गॅसचा फ्लेम लोच ठेवा, म्हणजे खोबरं अगदी जळणारच नाही। त्यानंतर खोबरंसुद्धा लालसर होईस्तोवर आता आपण परतून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये काही मसाले टाकूया। त्यामध्ये आपण लसूण, अद्रक, जिरं, 2 लाल मिरची, त्यानंतर धने टाकून घेतले आणि 2 लवंगसुद्धा टाकून घेतल्या। यासुद्धा लालसर होईस्तोवर आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत, ते सुद्धा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। शेवगाच्या शेंगासुद्धा आपल्या अगदी छान 80% शिजून रेडी आहेत। त्यानंतर या मसाल्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि जिरंसुद्धा टाकून वाटून घ्यायचं आहे। हे सगळं गार झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये जिरंसुद्धा टाकून घेणार आहोत। थोडंसं पाणी घालायचं आणि मसाला छान असा बारीक वाटून घ्यायचा। मसाला वाटतो तोपर्यंत आता गॅसवर कढईसुद्धा ठेवली होती, त्यामध्ये तेलसुद्धा टाकून घेतलं होतं। त्यानंतर यामध्ये आपल्याला संपूर्ण वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे, छान असा सतत परतत राहायचा, म्हणजे तळाला लागत नाही। त्यानंतर आपण हा मसाला परतून घेतलेला आहे। यामध्ये आता आपण जे घरगुती मसाले आहेत, जसं की तिखट, गरम मसाला, हळद, धनेपूड सगळं यामध्ये टाकून घेतलं। त्यानंतर मंद आचेवरच हा मसाला आपल्याला सतत अशा पद्धतीने परतत राहायचा आहे। आता एक ट्रिक सांगते, म्हणजे तुमची जी भाजीला तरी सुटते ना, ती अजिबातच फाटत नाही। शेवगाच्या शेंगांचं जे पाणी होतं ना, तेच आपण यामध्ये 1 चमचा ओतून घेतलेलं आहे। असं केल्याने आपली ही जी तरी सुटते ना भाजीला, ती खूप छान सुटते आणि अजिबात फाटणार नाही। अशा पद्धतीने अजून दुसरा चमचा आपण ओतून घेतला आणि एकजीव करून आपल्याला परत तेल सुटूस्तोवर असं परतत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याला अगदी छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे। आता आपण शेवगाच्या शेंगा बिना पाण्याच्याच यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान मसाल्यामध्ये संपूर्ण शेंगा मस्त परतून घ्यायच्या। गॅसचा फ्लेम लो ठेवा, लो फ्लेमवर सतत असं परतत राहा, म्हणजे मसालासुद्धा तळाला लागत नाही आणि तरीसुद्धा छान सुटते। सगळ्या शेंगा मसाल्यामध्ये छान परतून घेतल्या, उरलेलं पाणी यामध्ये टाकून घेतलं। शेंगा आपण ज्या शिजवल्या होत्या तेच पाणी यामध्ये संपूर्ण आपण वापरलेलं आहे। आता आपल्याला वाटलं की भाजी अगदी घट्ट आहे किंवा अजून पातळ करायची, तर अजून आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकतात। भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची, चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकताना आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे, थोडंसं कमीच टाका। शेवगाच्या शेंगा आपण शिजवताना सुद्धा यामध्ये मीठ टाकलेलं होतं, म्हणून मिठाचा वापर थोडासा कमीच करायचा। आता उकळी आल्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला 15 मिनिटं भाजी छान जेवढी घट्ट पाहिजे तोपर्यंत उकळून घ्यायची आहे। उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता छान भाजी अगदी झणझणीत अशी तर्रीवाली भाजी आपली तयार झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही ही शेवगाच्या शेंगाच्या मसाल्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा, अगदी घरातील सगळे आवडीने खातील एवढी चविष्ट होते। या पद्धतीने जर बनवली ना, तर मसाल्याची भाजी तुम्ही विसरूनच जाल, नेहमी शेवगाच्या शेंगांचीच भाजी बनवाल, अगदी झणझणीत चमचमीत होते। एकदा नक्की ट्राय करा।